आणि आता महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। पोहरादेवी इथे झालेल्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं। यावेळेला संत सेवालाल महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक तयार करू अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे। संत सेवालाल महाराजांच्या स्मारकासाठी उर्वरित 100 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा यावेळेला मुख्यमंत्र्यांनी केली। तसंच पोहरादेवीच्या विकास कामासाठी देखील 100 कोटी रुपये देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज वाशिममध्ये आहेत। पोहरादेवी इथं भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी हे दोघेही एकत्र आले होते। याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे नगारा वाजवला। यावेळेला सगळीकडे मोठ्या उत्साहाचं वातावरण होतं। सगळ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला। शरद पवार यांनी कणकवलीमध्ये नारायण राणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। पवार आणि राणे यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले। नारायण राणे आणि नितेश राणे दोघेही शरद पवार यांच्या स्वागताला उपस्थित होते। मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे। राज्य सरकारनं 50% वर आरक्षण जाहीर करणं हे घटनेच्या विरोधात असल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे। धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभर धनगर आरक्षणासाठी आंदोलन केलं जात आहे। ठिकठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात येत आहेत। आता धनगर समाजानं आरक्षणासाठी एल्गार सुरू केला आहे। मुंबईत विविध ठिकाणी धनगर समाजानं आज रास्ता रोको आंदोलन केलं। मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। तिकडे नागपुरात धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीनं सरकारला इशारा देण्यात आला आहे। यावेळेला सुधाकर कोहळे यांच्या घरासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। तसंच महायुतीच्या वचननाम्याची सुद्धा होळी करण्यात आली। दुसरीकडे राज्य सरकारतर्फे मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक कॅव्हिएट दाखल करण्यात आला आहे। आरक्षण दिल्यानंतर त्याला स्थगिती मिळू नये यासाठी सरकारनं धडपड सुरू केली आहे। आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारतर्फे हे पाऊल उचलण्यात आलं आहे। बीड जिल्ह्याच्या माजलगाव इथल्या सहाय्यक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या वादग्रस्त व्हिडिओच्या संदर्भात आता मोठी चर्चा सुरू झाली। हा व्हिडिओ व्हायरल झाला। यामध्ये त्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या 21 दलितांना मी फोडून काढलं असं धक्कादायक वक्तव्य करताना दिसत आहे। दरम्यान या प्रकरणी बीड पोलीस अधीक्षक SP श्रीधर यांनी नवटके यांच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत। उरणमधली चिर्ले इथे वैष्णो कंटेनर यार्डला भीषण आग लागली। कंटेनर यार्डमध्ये उभ्या असलेल्या केमिकल टँकरला ही आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामध्ये एक कामगार जखमी झालाय। कल्याणच्या आधारवाडी इथल्या डम्पिंग ग्राउंडला आग लागली। इथल्या डम्पिंगला वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत असल्यानं इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। भिवंडीतील राहणाळ इथल्या प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली। ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून तब्बल 3 तासांपेक्षा जास्त काळ सुरू होते। नाकोडा ज्वेलर्सला लागलेल्या आगीमुळे दुकान आणि आजूबाजूच्या परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते। दुकानातील AC मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पनवेल जवळच्या भंगारपाडा इथल्या टायरच्या गोदामाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांनी या आगीवर मोठ्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवलं। मात्र यामध्ये सामानाचं मोठं नुकसान झालं आहे। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी सूरजागड लोहखनिज उत्खनन कामासाठी आलेला नादुरुस्त ट्रक जाळून टाकला। गेल्या 3 दिवसात जाळपोळीची ही तिसरी घटना असून सध्या पीपल्स गुरिला आर्मी सप्ताह सुरू आहे आणि त्या अंतर्गत विविध ठिकाणी अशा प्रकारच्या हिंसक कारवाया करण्यात येतात। पश्चिम बंगाल इथल्या सिलिगुडीमधल्या एका फोम फॅक्टरीला भीषण आग लागली। आगीमध्ये ही संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली। अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या सहाय्यानं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। नारायण राणे हे हुशार नेते आहेत। त्यांनी कोणाची भेट घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे आणि जरी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी त्या भेटीनंतरही ते योग्य तो निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य
राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। ते कोल्हापूरमध्ये बोलत होते। आज कणकवलीमध्ये नारायण राणे आणि शरद पवार यांची भेट झाली। त्या भेटीबद्दल बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। कुर्ल्यातील भूखंड बिल्डर लुटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। यावर मनसेनं आता पालिकेला मामा बनवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात पोस्टरबाजी सुरू केली। चांदिवली भागात ठिकठिकाणी अशा प्रकारची पोस्टर्स लावण्यात आली आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या बाजारात प्रति किलो 1 रुपयांपासून ते 4 रुपयांपर्यंत सुधारणा झाली। आज सोमवार आणि सकाळी लिलाव सुरू झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव वधारले। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळतोय। 3 ते 5 रुपये किलो असा सध्या भाव पुण्याच्या मार्केट यार्डात कांद्याला मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा खर्च सुद्धा निघत नाहीये। पुण्याच्या मार्केट यार्डात दररोज 1000 टन कांद्याची सध्या आवक होत आहे। टोलमुक्तीच्या मागणीसाठी ठाणे मुंबई सीमेवरील नागरिक चांगलेच आक्रमक झालेत। आज मुलुंड आनंदनगर इथल्या टोल नाक्यावर स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आपल्याला टोलमधून सुटका झाली पाहिजे, टोलमधून आम्हाला मुक्तता मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी स्थानिकांनी केली आहे। नव्या वर्षात शिर्डी विमानतळावर आणखीन काही विमानं सुरू होत आहेत। सध्या मुंबई, हैदराबाद आणि दिल्लीहून 10 विमानं सुरू झाली आहेत, तर आणखीन काही शहरातून शिर्डीकरता विमान सेवा सुरू होते आहे। कर्जत तालुक्यातील सिद्धटेक इथं पतीनं पत्नीची हत्या केली। पती रमेश शिंदे यानं पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार करून तिची हत्या केली। यानंतर आरोपी फरार झाला। ही हत्या नेमकी का करण्यात आली याच्या मागचं कारण कळू शकले नाही। पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी झाले आहेत। मुंबईकडे जाणारा डंपर पंक्चर झाल्यानं रस्त्याच्या बाजूला उभा होता, त्याला मागून येणारी कार जोरदार धडकली आणि अपघात झाला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे 5:30च्या सुमारास बोरल घाटात अपघात झाला। या अपघातात कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोला पाठीमागून येणाऱ्या वाहनानं जोरदार धडक दिली। मुंबई पुणे महामार्गावर ऑइल सांडल्यानं रात्री वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। बोरघाटात जुन्या मार्गावर टाटा रोड ते शिंगरोबा मंदिराच्या पर्यंत एका टँकरमधून तेलगळती झाली। ती बऱ्याच काळानंतर लक्षात आली, त्यामुळे वाहनं सुद्धा काही काळ घसरत होती। नंतर यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। उल्हासनगरमधल्या दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। इथल्या भाटिया चौकामध्ये अज्ञात तरुणानं हँडल लॉक तोडून दुचाकी लंपास केल्या। विरारच्या पूर्वेकडच्या भाटपाडा इथं अज्ञात इसमाच्या सडलेल्या अवस्थेतला मृतदेह सापडला। या मृतदेहाच्या शेजारी एक पिशवी सापडली असून त्यामध्ये नकली केस आणि महिलांची अंतर्वस्त्र सापडली आहेत। दिल्लीतल्या शकरपूर मार्गावर एका दुकानामध्ये भरधाव कार शिरली। या अपघातात दुकानाचं मोठं नुकसान झालं असून भीषण अपघातात 1 जण जखमी झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाला। मुंबईतल्या लोकलमधल्या गर्दीमध्ये माणुसकी हरवत चालली आहे। दादर स्टेशनवर 65 वर्षीय वृद्धाला अस्वस्थ वाटू लागलं। त्याला हृदयविकाराचा झटका येत असल्याचा अंदाज जीआरपीला आला। त्यावेळेला त्याने ॲम्ब्युलन्स येण्याची वाट न पाहता कॉन्स्टेबल महादेव पावणे यांनी थेट या वृद्ध व्यक्तीला उचलून स्वतः ॲम्ब्युलन्सकडे घेऊन गेले आणि त्यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले। मुंबई विद्यापीठाला 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। 2010 ते 2017 या दरम्यान उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी घेण्यात आलेली रक्कम आणि होणारा खर्च याबद्दलची माहिती आरटीआयच्या माध्यमातून देण्यास टाळाटाळ केल्यानं मुंबई विद्यापीठाला हा दंड ठोठावण्यात आला आहे। मुंबईमध्ये होणाऱ्या एकूण पाणी पुरवठ्यापैकी 24% पाण्याचा हिशोबच लागत नाही, कारण 24% पाण्याची मोजणी मीटरनं होत नाही अशी माहिती शहर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली। बेकायदा जोडणी, पाणी चोरी आणि मीटरमधले बिघाड तसंच गळती ही यामागची प्रमुख कारणं असल्याचं बोललं जात आहे। मुंब्रा बायपास रस्ता जोडण्यासाठी पारसिक डोंगरातून एक बोगदा खोदून एक नवीन रस्ता तयार करण्याचा प्रकल्प MMRDAनं तयार केला आहे। त्यामुळे नवी मुंबईतील रबाळे परिसरातून थेट मुंब्रा बायपास मार्गावर पोहोचण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे। दुष्काळाच्या झळा राज्यात अधिकच तीव्रतेनं जाणवू लागले। अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यात एका शेतकऱ्यानं 2 एकर केळीच्या बागेवरून ट्रॅक्टर फिरवला। बीडमध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। त्यातच गावातील टँकर लॉबी अजूनही सुरू न झाल्यानं
गावकऱ्यांना दररोज पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर पायपीट करावी लागते. कुरिअरच्या माध्यमातून मुंबईवरून नागपूरला अंदमान एक्सप्रेसनं होणारी 19 लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी रेल्वे सुरक्षा दलानं पकडली आहे. दरम्यान पकडलेल्या सोन्या चांदीची कुठलीही पावती संबंधित कुरिअरच्या कर्मचाऱ्याकडे नसल्यामुळे हे दागिने पुढील कारवाईसाठी आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. लोकलमध्ये चोऱ्या करणाऱ्या एका जोडप्याला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. महिलांच्या डब्यातून आरोपी शबनम शरीफ शेख आणि तिचा प्रियकर प्रशांत जाधव यांना नवी मुंबईतल्या कोपर खेळणीमधून चोरी करताना रंगेहात पकडण्यात आलं. अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी उभ्या असलेल्या दिलीप गांधी यांच्या एकेखोरपणाचा प्रत्यय तमाम नगरवासियांना आला. एका कार्यकर्त्यानं गांधींना तुम्ही 10 वर्षात एकदाही आमच्या भागात आला नाही असे खडे बोल सुनावले. तेव्हा पारा चढलेल्या आणि तोल सुटलेल्या गांधी यांनी उद्दामपणे उत्तर देत खासदारानं नगरपालिकेच्या गटाराचं काम करायचं नसतं असं त्या कार्यकर्त्याला उलटं सुनावलं. उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. 2 डिसेंबर या राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाचं औचित्य साधून हिराली फाउंडेशनच्या वतीनं ही मोहीम राबवण्यात आली. पाळीव कुत्र्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या बस चालकाला त्याच्या साथीदारासह मुलुंडमधून अटक करण्यात आली. आरोपींच्या तावडीतून 5 कुत्र्यांची सुटका करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते विमानतळावर जमले होते. काही वेळात मुख्यमंत्री वाशिमहून नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर दाखल होणार आहेत. सर्व आमदार नगरसेवक विमानतळावर उपस्थित आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रातील 33 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचं मूल्यांकन केल्यानंतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अर्थात महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. महाबळेश्वरचा वेण्णा लेक लिंगमळा परिसरातलं पहाटेचं तापमान हे 9 अंशांपर्यंत खालती आलं आहे. यामुळे पर्यटक गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहेत. स्थानिक आणि पर्यटक अनेक ठिकाणी शेकोटीचाही आसरा घेताना दिसतात. या वाढत्या थंडीचा फायदा अर्थातच स्ट्रॉबेरीच्या पिकाला होणार आहे. सध्या राज्यभर अनेक ठिकाणी थंडी वाढताना दिसते आणि म्हणूनच पंढरपुरात विठुराय आणि रुक्मिणी मातेला थंडी वाजू नये यासाठी मंदिर समितीकडून उबदार कपड्यांचा पोशाख घालण्यात आला आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं दरवर्षी येणारे शेकडो वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेत. पहाटे माऊलींच्या पवनाम अभिषेकानंतर कार्तिकी वारी सोहळ्याला सुरुवात झाली. त्यामुळे आळंदीतील एकूणच वातावरण भक्तिमय झालंय. हाफ आयर्न लेडी रविजानं ऑस्ट्रेलियामध्ये तिरंगा फडकवलाय. रविजानं ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेली फुल आयर्नमॅन स्पर्धा निर्धारित वेळेपेक्षा 15 तास 54 मिनिटात पूर्ण केली. फुल आयर्नमॅन ही स्पर्धा वयाच्या 19व्या वर्षी पूर्ण करणारी आशिया खंडातली रविजा ही पहिली मुलगी ठरली आहे. नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शन्स घेऊन येत आहेत एक नवं कोरं नाटक दादा एक गुड न्यूज आहे. नुकत्याच या नाटकाची पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर रिलीज करण्यात आली. बहीण भावाच्या प्रेमळ आणि विश्वासू नात्याची गोष्ट आपल्याला या नाटकाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. रत्नागिरी फिशिंग अँगल्स ग्रुपकडून रत्नागिरीच्या भाटे समुद्र किनाऱ्यावर मासे पकडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 40 पर्यटकांनी भाग घेतला. मासे पकडण्याचा आनंद घ्यायचा आणि पकडलेल्या माशांबद्दल शास्त्रीय माहिती सुद्धा जाणून घ्यायची असा हा अनोखा उपक्रम. भारतीय रेल्वेची पहिली इंजिन विरहित ट्रेन चाचणीच्या वेळेला 180 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने धावली. या ट्रेनचा एक व्हिडिओ सुद्धा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट केलाय. ट्रेन दिल्ली मुंबई राजधानीच्या मार्गावर धावणार आहे. झुंड चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमिताभ बच्चन नागपुरात दाखल झालेत. झुंड या सिनेमाचं नागपुरात चित्रीकरण सुरू झालं असून यामध्ये अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी न्यूयॉर्कला गेलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे मायदेशी परतली. विमानतळावर तिचं कुटुंबियांनी स्वागत केल्यानंतर तिने हात जोडून सर्वांचे आभार मानले. आमचं जर तेलंगणामध्ये राज्य आलं तर ओवेसींना निजामासारखं पळवून लावू अशी घणाघाती टीका केली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी. ते तेलंगणा इथं आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेच्या दरम्यान बोलत होते.
याला प्रत्युत्तर देताना अकबरुद्दीन ओवैसी यांनी आणखीन खालची पातळी गाठली. त्यांनी पंतप्रधान मोदींवर अगदी अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली. इतकंच नाही तर योगींवरही बोलताना त्यांनी खालची पातळी गाठली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि नवजोत सिंग सिद्धू यांच्यामधला वाद शिगेला जाऊन पोहोचला. यावर पंजाबचा कॅप्टन आमचा कॅप्टन म्हणत सिद्धूच्या पोस्टरवर माध्यमांमधून टीका सुरू झाली आहे. जनतेचे आणि विविध सरकारी संस्थांचे हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्या सहारा समूहाला आणखीन एक दणका बसलाय. थकीत 20 कोटी रुपये भरा, नाहीतर मुंबई विमानतळ आवारातलं सहारा स्टार हॉटेल सील करू, असा इशारा भारतीय विमान प्राधिकरणानं दिला आहे. आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या जेट एअरवेजची विघ्न संपायचं नाव घेत नाहीये. रविवारी जेटला देशातील 14 उड्डाणं रद्द करावी लागली आणि त्याचं कारण म्हणजे पगार न झाल्यामुळे काही पायलट कामावरती आलेच नाहीत. पैशाच्या अडचणीमुळे जेटनं 7 आखाती उड्डाणं सुद्धा बंद केली आहेत. त्यामध्ये दोहा, मस्कत, अबुधाबी आणि दुबईचा समावेश आहे. हे मार्ग तितकेसे नफा देणारे नव्हते, त्यामुळे या मार्गावरची विमानं जेटनं इतर मार्गांसाठी वापरायचं ठरवलं आहे. नोटबंदीमुळे काळ्या पैशाला आळा बसला नाही, असं स्पष्ट मत नोंदवलंय नुकतेच निवृत्त झालेले मुख्य निवडणूक आयुक्त OP रावत यांनी. नोटबंदीनंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. सुनील अरोरा यांनी भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. सुनील अरोरा हे राजस्थानच्या 1980च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. 26 डिसेंबरला बँक कर्मचारी संपावर जाण्याची तयारी करतायत. देना बँक, बँक ऑफ बडोदा आणि विजया बँक या तीनही बँकांच्या विलिनीकरणाला बँक कर्मचारी युनियनचा विरोध आहे. या विरोधात 26 तारखेला संपाची हाक देण्यात आली. व्हॉट्सॲपची पेमेंट सेवा देशभरात सुरू करण्याची परवानगी असावी, अशा प्रकारचं विनंती करणारं पत्र व्हॉट्सॲप इंडियाच्या प्रमुखांनी रिझर्व्ह बँकेला लिहिलं आहे. गुगल पे, फोन पे सारखी सेवा व्हॉट्सअपला सुद्धा सुरू करायची आहे आणि याची चाचणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. गुगलचं लोकप्रिय मेसेजिंग ॲप हँगआउट हे 2020 मध्ये बंद होण्याची शक्यता आहे. गुगलनं सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलची माहिती दिली. 2013 मध्ये गुगलनं Gchatच्या जागी हँगआउट हे लॉन्च केलं होतं. कंपनीनं या ॲपमध्ये गेल्या काही वर्षांपासून अपडेट करणंही बंद केलं होतं. धोनीची मुलगी जीवा तिच्या पप्पांना अर्थात महेंद्रसिंग धोनीला डान्सच्या स्टेप शिकवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये जीवा धोनीला डान्सच्या स्टेप शिकवताना बघायला मिळते. बाप लेकीच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलंच उचलून धरलं. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. मात्र सगळ्यात जास्त चर्चा होती ती त्यांच्या संगीत सोहळ्याची. यावेळी भराडी हिंदी, बॉलिवूड आणि इंग्रजी हॉलिवूडवर जोरदार थिरकले. रणवीर सिंग आणि दीपिका पडुकोन यांच्या लग्नाचं 3रं ग्रँड रिसेप्शन नुकतंच मुंबईत पार पडलं. या रिसेप्शन पार्टीमध्ये खरी रंगत आणली ती बिग बी अमिताभ बच्चन यांनी. रणवीरच्या साथीनं त्यांनी या पार्टीमध्ये त्यांच्या गाजलेल्या जुम्मा चुम्मा दे दे या गाण्यावर डान्स केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 6 तारखेपासून ॲडलेड इथं पहिल्या कसोटीला सुरुवात होते. या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्याकडून जोरदार सराव सुरू आहे.